प्रकारची वेळ झाली होती. तिथं महादेवाचं मंदिर होत आणि महादेवाची पूजा शंभू राजांनी केली आणि रात्री कवी कलश आणि शंभू राजा जेवायला बसले. अरे आयुष्यातलं शेवटचं जेवण शंभू राजांनी केलं आणि दिवसभराचा प्रवास करून माझा बाप थकला होता. शंभू राजे झोपी गेले आणि अचानक रात्रीचे 1 वाजले आणि त्या शांततेला शोधत अल्लाहू अकबर आरोड्या किंचित येऊ लागला. कवी कलश उठून उभे राहिले. दिसतंय समोर 2 लाख एवढी सेना येताना दिसते. प्रसंग खूप मोठा आहे. शंभू राजांना कैद केलं गेलं आणि जसा हनुमान जयंतीला हनुमंत लालबुंद होतात ना तसा माझा शंभू राजा लालबुंद झाला होता. अरे अंगाला काटेली साखरदंड जकडलेले होते आणि औरंगजेबाला ही बातम्या देण्यासाठी त्याचा हेर धावत आला. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर लाया हूँ, आपका दुश्मन संभा गिरफ्तार हो गया हुजूर. आणि औरंगजेब बोलता झाला लाया लाया जाय उसे सेना समजते. आतापर्यंत हत्तीवर फिरला असेल, आता त्याला उंटाला बांधा आणि कळू द्या महाराष्ट्राला औरंगजेब गाझी औरंगजेबानं संभाजी गिरफ्तार केला आहे. औरंगजेबाला माहिती होतं संभा माझ्या समोर मान वाकवणार नाही. अरे ज्या दरवाजानं शंभू महाराजांची एंट्री होणार होती ना औरंगजेबानं तो दरवाजा महाराजांच्या छाती एवढा उंचीचा केला का? अरे यायचं असेल ना मान वाकून यावं लागेल आणि मी शंभू राजाला सांगेल रहने दो संभा, सिर झुकाने की गरज नाही. औरंगजेबाचा हा डाव होता आणि रक्तानं लालबुंद झालेला माझा राजा. अरे पण राजाची निघत होती. कुठून तरी दगडायचा तर डोक्यावरती आदळायचा. कुणीतरी यायचं वाघासारखा माझा बाप एखादी कुणीतरी शिवी द्यायचं. वर पडत ओसंडत आणलं औरंगजेबाच्या दरबारापर्यंत आणि शंभू राजांनी बघितलं दरवाजाची उंची कमी. औरंगजेबाचा डाव लक्षामध्ये आला. माझ्या बापानं मान वाकवली नाही, गुडघे वाकून माझा राजा औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेला आणि शंभू राजाला पोलादी साखरदंडानं खांब्याला बांधलं गेलं. सोबत होते कवी कलश आणि एक 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 पाऊल टाकत स्वतःला हिंदुस्थानाचा बादशाह समजणारा तो नपुसक औरंगजेब शंभू राजांचा पुढे आला. 25 फूट शंभू राजांपासून लांब उभं राहून बोलत होता. अरे बांधलेला होता तरी जवळ येण्याची ताकद होत नव्हती. एवढी दहशत माझ्या बापाची होते. आणि कवी कलशांनी शंभू राजांकडे बघितलं आणि राजांनी कवी कलशांना सांगितलं कवीजी कवी आहोत आपण, सुचते का औरंगजेबाची ही परिस्थिती पाहून एखादी कविता? आणि कवी कलश म्हणाले हाथी घोड़े तोप तलवार है, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा मेरा राजा, अब भी सब पे भारी है. सब तलवारीचा वार रक्ताची चिरकांडी उडाली आणि औरंगजेब बोलता झाला जब 9 बरस का था तब आया था अपने वाली के साथ आगरा में, तब हमने इससे पूछा क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता? तब इस काफिर ने कहा था हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. लेकिन अब नहीं चिंता जाएगा, अब अलाहाबाद के दरबार में तो. आणि औरंगजेब बोलता झाला ले जाओ इसे मेरी नजरों के सामने से दूर, फोड़ डालो इसकी आंखें जलाती हमें बहुत, काट डालो जिबा इसकी जिबा बोलती है वो. शंभू राजांना नेलं गेलं आणि औरंगजेबाची पहिली सजा होती शंभू राजाचे डोळे फोडण्याची. औरंगजेबाचे हबशी हातामध्ये घेऊन आल्या लालबुंद सलाया. तुळ्यांच्या रेषा हवेमध्ये सोडत होत्या. त्या हबशीनं लालबुंद सलाया आणल्या. शंभू राजांच्या डोळ्यामध्ये खुपसण्याचा प्रयत्न केला. शंभू राजांचे डोळे पाहिले. हबशानं हात मागे घेतले आणि सांगता झाला झुक जाइए राजाजी, झुक जाइए. क्यों कुत्ते की मौत मरना चाहते हो? हबशी माघारी आला
औरंगजेबाला कळालं आजच्या आपशीनं शंभू राजांचे डोळे फोडले नाहीत म्हणून त्या आपशाच्या दोघे हात औरंगजेबानं कत्तल केले. आपशी बदलला, दुसरा दिवस उगवला. या आपशीनं डोक्यामध्ये एक गोष्ट फिट केली. कालच्या आपशीनं डोळे बोलले नाही, त्याचे हात तोडले. मी जर बोलले नाही तर माझे पण हात तोडले जातील. आपशाला येताना पाहिलं शंभू राजांनी. अरे शेवटची दृष्टी होती माझ्या राजाच्या आयुष्यातली. शंभू राजांना कडून चुकलं. आज डोळे फोडले जातील. आता शंभू राजांनी मिटले डोळे. डोळ्या पुढे पाहिले उभे असणारे पवन पुत्र हनुमान. अरे ज्या डोळ्यांनी घेतलं होतं महादेवाचं दर्शन, ज्या डोळ्यांनी केलं होतं फिरफिरत इशारत आपल्या मावळ्यांना, अरे ज्या डोळ्यांनी केली होती पंढरीची वारी, ते डोळे फोडले जातील आता. शंभू राजांनी उघडले डोळे. डोळ्या पुढे आल्या लाल बुंद सलाया खुपसल्या. डोळ्या सलाय गेला. हात फिरवल्या गरगर निघाल्या बाहेर. डोळे नव्हतं रे कुठं, उरल्या होत्या दर्प उग्र वास सोडणाऱ्या काळ्या बुंद कोपऱ्या. डोळ्यामध्ये बारीक दगडाचा कडा गेला ना. 2 दिवस डोळा धरून बसतो रे. डोळ्यामध्ये तप्त सलाया गेल्या असतील. किती 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 आता झाल्या असतील. तो औरंगजेब यायचा संभा. झुक जा हमारे सामने संभा. इस्लाम कबूल है माझा चावा सांगायचा. औरंग्या ये संभा 1000 साल जिएगा, ये संभा 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. दादा औरंगजेबाची दुसरी सजा होती माझ्या बापाची जीभ तोडायची. औरंगजेबाचे आपशी आता मध्ये घेऊन आले. घन धनमस्तकावरती प्रहार केला. जबडा उघडेना. एकाला युक्ती सुचली. माझ्या शंभू राजाचं नाक दाबून धरलं. श्वास घेण्यासाठी तोंड आ केलं. तोंडात घातले सांशी. सांशी दाबली जीभ. 5 फूटची बाहेर आली. सप्तशी तलवारीचा वार झाला. साप सिपली जमिनीवर धडपडत वळवळत तोंडातून निघालं फक्त रक्ताचा पूर. एवढं करून औरंगजेबाचं भागलं नाही. अरे 40 दिवस पोटामध्ये अन्नाचा एक कण नव्हता. 40 दिवस पोटामध्ये पाण्याचा एक थेंब नव्हता. आणि वर्ण एवढा अत्याचार माझा बाप सहन करत राहिला. अरे जसा मुसलमानाच्या दुकानामध्ये, अरे जसा मुसलमानाच्या दुकानामध्ये मेलेला बोकड सोडला जातो ना, तसा औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझा बाप जिवंत सोडला गेला होता. हे सगळं माझ्या बापानं सहन केलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आणि खरंच तुमच्या रक्तामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचं रक्त असेल, तुमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त असेल, तर देव ते धर्माचं काम करणाऱ्या कीर्तनकारांना ओळखून त्यांची कीर्तन ठेवा. कीर्तनाचा व्यापार करणाऱ्या कीर्तनकार पासून दूर राहा. अरे 2 तास कीर्तन करतो, 2 तासा सगळा विनोद करतो, पण 2 मिनिटं धर्मावरती बोलायला वेळ नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्या गोष्टीमध्ये खूप अभ्यास केला आहे. अक्षरशः वारकरी संप्रदायाच्या या नारदाच्या गादीवरती बाबा ख्रिश्चन धर्माचे लोक येऊन कीर्तन करायला लागले. ब्रिगेडी लोक या ठिकाणी येऊन कीर्तन करायला लागली. खूप मोठं षडयंत्र चालू आहे. महाराजांना ओळखून महाराजांचे कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा पंढरपूरला गेला नाही तरी चालेल, एकदा केदारनाथला गेला नाही तरी चालेल, एकदा तुळापुराला जा. आणि तुळापुराला गेल्यानंतर पायातली चप्पल काढा आणि तुळापुराच्या मातीवरती मस्तक टेका. आणि त्या तुळापुराच्या मातीला विचारा, ए तुळापुरा, माझा संभाजी राजा कसा होता? हे तुळापुरा, तू पाहिलंय ना शंभू राजांना टोलताना, तू पाहिलंय ना शंभू राजांना चालताना? सांग ना. 40 दिवस औरंगजेबाच्या दरबारामध्ये
माझा राजा मोकळा सारखा सोडला गेला होता. माझा राजाचा धर्म वेळापणा कसा होता. ए तुळापुरा, एक उपकार करशील का माझ्यावरती. ए तुळापुरा, एक उपकार करशील का माझ्यावरती. जाशील का माझ्या शंभू राजाच्या भूतकाळामध्ये आणि करशील का माझ्या बापाचा भूतकाळ ताजा आणि सांग ना तुळापुरा, कसा होता माझा राजा, कसा होता माझा राजा. ही प्रेरणा होती त्यांच्या आत्मबलिदानाची. भैरवी होईल, आयोजक सूचना देतील, तोपर्यंत कोणी जागा सोडणार नाही. ज्ञानेश्वर मावली.